पुढची बातमी बघूया। मुलुंडला पूर्व द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या 2 भूखंडाचं आरक्षण बदल करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय आणि नागरिकांसह त्यांनी त्याची पाहणी केली आहे। मुलुंड परिसरामधली ही आदित्य ठाकरे यांची ही दृश्य आपण बघतोय। मुलुंडमधील या परिसरामधील नागरिक यांना घेऊन सध्या आदित्य ठाकरे या भूखंडाची पाहणी करताना दिसत आहेत। या 2 भूखंडांचं आरक्षण बदलण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंनी केलाय। याआधी देखील मुंबईतल्या मोकळ्या मैदानांच्या जागेच्या संदर्भातला मुद्दा आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला होता आणि त्या विरोधामध्ये आंदोलन छेडलं जाणार आहे असा इशारा देखील त्यांनी दिला होता। स्थानिक आमदार सुनील राऊत हे देखील त्यांच्या सोबत आहेत आणि सध्या ते या परिसरातली पाहणी करतायत। अत्यंत चिखलाचा असा निसरडा झालेला रस्ता आणि त्यामधून वाट काढताना आदित्य ठाकरे आपल्याला दिसत आहेत। प्रशांत बडे आमचे प्रतिनिधी आपल्याला आदित्य ठाकरे यांच्या या पाहणीविषयी माहिती देतात। प्रशांत, मुलुंडमधील हे दोन्ही भूखंड आहेत। या भूखंडाच्या संदर्भात आदित्य ठाकरे आज या ठिकाणी आलेले आहेत। या भूखंडांमध्ये ज्या आरक्षण बदलण्यात आलेले आहेत, हा एक भूखंड घोटाळा असल्याचा आरोप जो आहे तो आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे। खरं तर हे जे भूखंड आहेत, एक यातील भूखंड जो आहे तो पेट्रोल पंपासाठी राखीव असलेल्या भूखंडावर, या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साठी राखीव असलेल्या भूखंडावर पेट्रोल पंप जो आहे तो त्याचं आरक्षण करण्याचा जो प्रस्ताव आहे तो देण्यात आलेला आहे। तर ज्या ठिकाणी पेट्रोल पंपासाठीचं आरक्षण होतं त्या ठिकाणी MGL ला हा भूखंड देण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे हे आरक्षण बदलल्यामुळे कुठेतरी एक मोठा घोटाळा जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे असा आरोप त्यांचा आहे। आणि त्यामुळे आता या दोन्ही भूखंडाची आदित्य ठाकरे यांनी स्थानिक शिवसैनिक असतील, पदाधिकारी असतील, ते या ठिकाणी पाहणी करतायत आणि या पाहणीनंतर एक पत्रकार परिषद होईल आणि हा घोटाळा कशा प्रकारे करण्यात आलेला आहे याबाबतचा संपूर्ण जी भांडाफोड आहे ती शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता आपण बघतोय की पहिल्या भूखंडाची पाहणी करून आदित्य ठाकरे जे आहेत, आता दुसरा जो भूखंड आहे जो पूर्व द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या बाजूला आहे त्या ठिकाणी आदित्य ठाकरे जे आहेत ते पोहोचलेले आहेत। त्या भूखंडाची पाहणी करून आता ते तत्काळ या ठिकाणी पत्रकार परिषद करून या सगळ्या भूखंडाच्या बाबतचे आरोप आहेत त्या संदर्भात पोलखोल करणार आहेत। त्यामुळे ही भूखंडाची पाहणी झाल्याच्या नंतर आदित्य ठाकरे नेमकं काय बोलणार या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे बघणं महत्त्वाचं राहील। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद प्रशांत।